नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 5 एप्रिल 2026 काल दुपारनंतर तुरीच्या दरामध्ये मोठे बदल पाहायला मिळाले असून अकोला बाजार समितीमध्ये 8,000 रुपयाच्या वर तुरीला दर मिळाले आहे। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रात मग काल दुपारनंतर तुरीला काय मिळाले आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे अकोला। लाल तुरीला आवक आली आहे 650 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 8,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 8,270 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 8,350 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे नागपूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 2,556 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,825 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,999 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 15 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,715 रुपये। यानंतरची बाजार समिती पुन्हा तुळजापूर। पांढऱ्या तुरीला आवक आलेली आहे 18 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,500 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,715 रुपये। यानंतरची बाजार समिती अहिल्यानगर। आवक आलेली आहे तुरीला 182 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,000 रुपयाचा, सर्वसाधारण दर मिळाला 7,300 रुपये, जास्तीचा दर मिळाला 7,600 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे बार्शी या ठिकाणी तुरीला आवक आलेली आहे 40 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,900 रुपये, सर्वसाधारण दरसुद्धा 6,900 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,700 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे पैठणला तुरीला आवक आलेली आहे 39 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,451 रुपये, सर्वसाधारण दर 7,300 रुपये, तर जास्तीचा दर 7,381 रुपये मिळाला। यानंतरची बाजार समिती सोलापूर। लाल तुरीला आवक आलेली आहे 8 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 7,100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 7,505 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 7,505 रुपये। तर मित्रांनो, असे दररोजचे तुरीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।